हॅलो. बीड जिल्ह्याचे माझे मार्गदर्शक लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा दास आपल्याला मार्गदर्शन फोनवरती करणार आहेत. अण्णा बोला. आज सर्व म्हणजे आपले जे ठेवीदार आहेत ज्यांची सगळ्यांची फसवणूक या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये झाली, ज्ञानराजा, जिजाऊ आणि अनेक सर्वाधिक जास्त ज्ञानराजाची झालेली, तसं उबाळे आणि त्यांचे सर्व सहकारी जे कष्ट घेत आहेत ते प्रश्न माझ्याकडे आलेला आहे आणि त्याच्या बाबतीत मी स्वतः लक्ष घातलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सन्माननीय अजितदादा हे बैठकही लावतो म्हणलेत आणि याच्या बाबतीत मी थोडं मार्गदर्शन घेतलं. तर केंद्र सरकारचे जे रजिस्ट्रार ऑफिस आहे त्याचे रजिस्ट्रार एक बोलवावे लागतील, राज्यातला सहकार आयुक्त राज्यातले आणि या विभागाचे सचिव अशी एक संयुक्त बैठक आम्ही लवकरात लवकर सचिन उबाळे आणि त्यांचे जे जे पदाधिकारी आहेत जिथं नुकसान जास्त झालंय. आता बघा आष्टीमध्ये मात्र याच्यामध्ये लोक फसलेले नाहीत. जामखेड मध्ये फसलेत, पाटोद्यात फसलेत, शिरूर मध्ये फसलेत आणि बीड जिल्ह्यातल्या इतर सर्व तालुक्यात हे जास्तीचं व्याज याच्या मोहापायी लोक फसलेले आहेत आणि त्याच्यामुळं याच्या बाबतीत यांची जी प्रॉपर्टी जप्त केलेली आहे ती लवकरात लवकर तिचा निलाव व्हावा. त्यातून काही जे पैसे प्राप्त होतील ते सगळ्यात अगोदर सगळ्यात लहान जो ठेवीदार आहे, लहान ठेवीदारापासून यांचे पैसे वाटप सुरू करावं आणि सगळ्या ठेवीदारांना त्याचे पैसे मिळावेत. यासाठी मी सुद्धा तुमच्या संघर्ष समितीच्या बरोबर राहील एवढंच नम्रपणे सांगतो आणि उबाळे आणि यांच्या सर्वांच्या पाठीमागे आपण राहावं. आमचे फैयाज भाई आहेत, आडागळे आहेत पाटोद्याचे, बीडचे कोण पदाधिकारी आहेत मला माहित नाही, परंतु हा एक छोटा मुलगा आहे उबाळे, त्यांनी चांगलं लावून धरले, त्याला सहकार्य करा अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो. हा अण्णा हा उद्या मुख्यमंत्री साहेब आपल्या कार्यक्रमाला येणार आहेत, तर एक आम्ही 10 लोक कार्यक्रमाला उपस्थित ठीक राहणार आहे. आहेत. तुम्हाला कुठे निवेदन देता येईल ते मी बघतो. हो हो अण्णा हो. हो धन्यवाद अण्णा.